वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे। वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे। वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे। वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे। करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार। जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। क्षमा दया शांती मान अभंग हे हाती, मान अभंग हे हाती, मान अभंग हे हाती। क्षमा दया शांती मानभंग हे हाती, मानभंग हे हाती, मानभंग हे हाती। करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार। जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। तुका म्हणे बळे त्याची एक भूमंडळी, त्याची एक भूमंडळी, त्याची एक भूमंडळी। तुका म्हणे बळे त्याची एक भूमंडळी, त्याची एक भूमंडळी, त्याची एक भूमंडळी। करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार। जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर। गोपाल कुमार, कुमार कुमार, जय 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 गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार,
डोंगर हे डोंगर 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 जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका तुका म्हणे बळे तेची एक भूमंडळे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर विठाला विठाला विठ्ठल 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 महायोग पिटे तटे भीमारत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हो 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 त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहाणस्थं पदांभोज तेजं स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करुणा कर दया करुणा कर हो दयाळा तुमचा अनुग्रह लागला पावन झालो चराचरे तुमचा अनुग्रह लागला पावन झालो चराचर करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरे तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी चराचरी ही चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी उजवीन शंभो मज कोण तारी कार्पण्य दोषुपहत स्वभाव पृच्छामि त्वधर्म समृचितः यच्चे स्नानि श्रियतं गृहे तन्मे शिष्यस्तेन शादिमान् तु प्रपन्नम् मनोजो मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरितु मुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पायापणे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग थोडा विकू कमी करा थोडा नॉर्मल टच राहू द्या महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदनीय पंचम वेद निर्माण करते अजून कमी करा देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि सकल वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा वैष्णवांचा अधिकार आणि वैष्णवांची लक्षणं सांगणारा अभंग विठाला विठाल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर कडक करा महाराज वारकऱ्यांचं आराध्य दैवत ज्याच्या सत्तेनं सर्व हे जग चालत आहे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही असा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याच्याकडे गेल्यानंतर अपार सुख भेटतंय ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे सर्व जगाची आई बनण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते माझे विश्व माऊली ज्ञानोबाराय जगाच्या कल्याणाकरता आपल्या संसाराची राख रांगोळी केली पण संसाराकडे डुंकूनही न पाहणारे माझे तुकोबराय 42 दिवस अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही केवळ माझ्या तुकोबरायचा ज्यांनी धावा केला प्रत्यक्ष पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटी करता आले पण त्या देवालाही ठणकावून सांगितलं ए देवा इथे तुझ लागी बोलाविले कोणी पारिथिल्या वाचुनी आलासी का अशी असणारी माझी निळोबराय जिच्या करता देवानं विषाचा प्याला घ्यावा त्या संत मीराबाई ज्यांनी केवळ आपल्या कर्मालाच देव मानलं ते संत सावता महाराज जिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या त्या संत जनाबाई ज्यांना त्या जगाच्या मालकानं मेलेली जनावर ओढण्याकरता मदत करावी ते चोखोबराय वारकरी संप्रदायातील आदी सर्व थोर थोर संत मंडळी यांच्या प्रथमता चरणावरती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 हो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू काय माझी वाणी मानेल संताशी रंगवू चित्ताशी आपुलिया त्या पंढरपूरला विटेवरती असणाऱ्या जगाच्या मालकाला हात जोडून पाया पडून विनंती करतो ए देवा ए पंढरीनाथा आम्ही असं ऐकलंय की ज्या ठिकाणी तुझी सेवा चालू असते तुझं कीर्तन चालू असतं तुझं भजन चालू असतं त्या ठिकाणी तू गुप्त रूपाने उभा असतो नारदा माझे भक्त गाती जेथे उभा असे मी तिथे देवा देवा माझी ही अज्ञानी पामराची सेवा सुरू झाली बघ देवा हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्हीही माझ्या या सेवेमध्ये उपस्थित राहा देवा आणि माझ्या या सेवेमध्ये रंग व देवता आणण्याचं काम करा वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ऐका कालच्या पेपरला आलेली कविता आज वाचली जात नाही बरं का कालच्या पेपरला आलेली कविता आज वाचली जात नाही कालच्या पेपरला आलेली कविता ज्या महाराष्ट्रात आज वाचली जात नाही त्याच महाराष्ट्रात आज 750 वर्ष होऊन गेली तरीही माझ्या ज्ञानोबरायाचे माझ्या तुकोबरायाचे माझ्या नाथबाबांचे अभंग आजही गायले जातात ऐकले जातात वाचले जातात का कारण ते नित्य नवा सुगंध देण्याचं काम करत असतात बघा कित्येक शांताबाई आल्या आणि कित्येक झगे येऊन गेले 1 वर्षाच्या मुहूर्तांनी दम धरला नाही पण आज 750 वर्ष होऊन गेले माझ्या ज्ञानोबरायांचा तो असणारा रूप पाहता लोचनी अभंग म्हणावा तेवढाच गोड लागतो रे माझ्या तुकोबरायाचं सुंदर ते ध्यान अजूनही तेवढ्याच आवडीनं ऐकावंच वाटतंय महाराज आणि त्याच तुकोबरायांनी जी गाथारूपी बाग लावली आहे त्या गाथारूपी बागेतील अभंग रूपी फूल आपण सर्वजण आज एका पित्याच्या अर्थात काशीनाथ कैलासवासी काशीनाथ माधव भिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करणार आहोत विठाला 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 विठ्ठल अभंग तुकोबरायाचा आहे आवाज द्या थोडा आवाज कोण तुकोबराय ज्यांच्या घरात नाही धाड तरी चित्तात नेहमी समाधान ते तुकोबराय कोण तुकोबराय जाळोणी संसार बैसलो अंगणी ते तुकोबराय कोण तुकोबराय हरी भजनी धवळीले हे जग चुकविला लाग कळीकाळाचा ते तुकोबराय कोण तुकोबराय जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया तुकोबराय चालण्याचं बळ तुकोबराय अक्षराचं राड तुकोबराय कोण तुकोबराय अरे ज्यांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं तरी देखील आपली साधना न थांबवणारे तुकोबराय पेटुनी उठला वनवासारा तिन्ही जगाला लागली आग नयोनी नसे आसरा कुठे मी जाऊ सांग विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला विठ्ठला रे
मंडळी बरं का ऐका मंडळी, माझ्या तुकोबरायचे 14 टाळकरी बरं का, माझ्या तुकोबरायचे 14 टाळकरी, त्या 14 टाळकऱ्यांपैकी कासार, शोभा कासार नावाचा एक टाळकरी होता. शुभानं काय करावं मंडळी, शुभानं काय करावं, सकाळी उठावं, माझ्या तुकोबरायांबरोबर ती भजनाला जावं, कीर्तनाला जावं, जिकडं तुकोबराय जातील तिकडं त्या शुभानं जावं. पण त्या शोभा कासाराच्या असणाऱ्या पत्नीला मायबाप राग येत होता. ती म्हणत होती, या तुकारामानं स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलंय आणि आता हा माझ्या नवऱ्याच्या पाठीमागं लागलाय. स्वतः संसार करत नाहीत आणि माझ्या या असणाऱ्या पतीला देखील यांनी नादी लावलाय. या तुकोबरायला धडा शिकवलाच पाहिजे. मंडळी ऐका, ऐका मंडळी, त्या पत्नीनं आपल्या असणाऱ्या पतीकडे विनंती करावी. हो ऐका ना, ऐका ना, तुमच्या असणाऱ्या त्या तुकोबरायांना आपल्या घरी जेवणा करता बोलावचाल का? आपल्या असणाऱ्या तुकोबरायांना घरी जेवणा करता बोलवा म्हटल्यानंतर शुभाला आनंद झाला. शुभाच्या आनंदाला पारावार उरला नाही. शुभानं आनंदानं तुकोबरायला आमंत्रण दिले. तुकोबराय, हो तुकोबराय, माझ्या घरी तुम्ही जेवणा करता यावर. तुकोबरायने आपल्या असणाऱ्या शिष्याचं आमंत्रण स्वीकारलं. महाराज तुकोबराय त्या असणाऱ्या शुभा कासाराच्या घरी जेवणा करता आलेले आहे. शुभा कासार घरी नाहीये आणि या शुभा कासाराच्या पत्नीनं तुकोबरायला धडा शिकवण्याकरता तुकोबराय येण्याच्या अगोदरच असणाऱ्या चुलीवरती पाणी उकळण्याकरता ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. पाणी खळखळ उकळत आहे. माझ्या तुकोबरायला पाटावरती बसवलं आणि या तुकोबरायला धडा शिकवण्याकरता त्या शुभा कासाराच्या पत्नीनं मायबाप उकळतं पाणी आणलं आणि माझ्या तुकोबरायच्या अंगावरती ओतलं. मायबाप तुकोबरायने मोठ्यानं धावा केला. हे धावरे केशवा माय बाप, रे पांडुरंगा धाव. अरे आता माझी अशी अवस्था झाली आहे, माझ्या शरीरावरती असणारी त्वचा गळून पडते का काय, अशी मला माझी अवस्था झाली आहे. देवा धाव रे, धाव देवा. धावरे केशवा माय बापा, जळो माझी काया लागला वनवा, जळो माझी काया लागला वनवा. अशा असणाऱ्या माझ्या जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आजच्या या सेवे करत आहे. काय म्हणतायत जगद्गुरु तुकोबराय? तुकोबराय सांगतायत, या जगामध्ये सर्वांना भीती जर कशाची असेल तर ती कशाची हो? काळाची, मरणाची. प्रत्येकाला भीती आहे. मुंगी पासून त्या ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना ज्याचा धाक आहे तो कळीकाळ. या वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या, विठ्ठल वीरांच्या पाया पडतोय. बर तुकोबराय, आम्ही मान्य करतो, इतका जबरदस्त असणारा तो काळ त्या तुमच्या असणाऱ्या वारकऱ्यांच्या पाया पडतोय. पण याच्या करता त्यांनी काहीतरी साधना केली असेल ना? काय केली साधना? तर तुकोबराय सांगतात, करती घोष. तर त्या भगवंताच्या नामाचा जयघोष करतात. बरं तुकोबराय, त्या भगवंताच्या नामाचा जयघोष केल्यानंतर काय होत आहे?
तर जळती दोषाचे डोंगर त्या भगवंताच्या नामानं माझ्या या वारकऱ्यांकडून कळत नकळत काही पाप घडलेलं असेल. मग ते किती असेल? थोडं सोडं नाही, डोंगरा एवढं जरी असलं तरी ते जाळून टाकण्याचं सामर्थ्य माझ्या या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामामध्ये आहे. बघा कसं जळतं तर ते तात्काळ नाश होतं. कसं? माऊली सांगतात बघा, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे एखाद्या गवताच्या गंजीला काडी लागावी आणि ती किती दिवसांनी विसते हो, किती दिवसांनी पेटते, क्षणात नाहीशी होते, त्याप्रमाणे माझ्या या असणाऱ्या भगवंताच्या नामस्मरणानं जय घोषानं त्या वारकऱ्यांनी केलेलं पाप नाहीस होतं. म्हणून तो कळीकाळ, तो काळ त्यांच्या पाया पडतो. अहो यमधर्म तर त्यांच्या यमदूताला सांगतात, ए बाबानो, ज्या ठिकाणी या वारकऱ्यांचं भजन कीर्तन नामस्मरण चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही. नव्हे त्यांच्या गावाला सुद्धा जायचं नाही. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाओ तया गावा. बर तुकोबराय आणखीन काय तर तुकोबराय सांगतात, भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं क्षमा दया शांती त्यांच्याकडं आपोआप येते. आणि शेवटी तुकोबराय सांगतात की ते वारकरी या जगामध्ये त्यांच्या एवढं कुणीच बलवान नाही. ओ तुकोबराय बास करा तुकोबराय. आम्ही वारकरी पाहिले नाहीत का? अहो एका खांद्यावरती ती भगवी ध्वजा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आणि पाठीला पोट चिकटलेलं असतं आणि आम्हाला सांगतात त्यांचे एवढं बलवान या जगात कोणी नाही. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, अरे एखाद्या गावामध्ये एखादा बलवान पुरुष असावा आणि त्या बलवान पुरुषानं म्हणावं की हा माझा आहे. गावामध्ये त्याच्या अंगाला धक्का लावण्याची कुणाचीही टाप होत नाही. तसं देवानं आपल्या असणाऱ्या भक्तांना आपलंस करून घेतल्यामुळं देवाची जी शक्ती आहे, देवाचं जे बळ आहे ते माझ्या वारकऱ्यांना आपोआप मिळतं. कशामुळं? करती घोष जय जयकार. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा. आलिया कात निवरावे, आलिया कात निवरावे, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवारया. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकऱ्यांचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबराय आदी सर्व संत मंडळीच्या कृपेने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक माता भगिनी, वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमा करणारे सर्व टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवस्वरूप श्रोतृवर्ग, आपणा सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये आज कैलासवासी काशीनाथ माधव भिसे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहेत. बघा, या भिसे परिवारानं
आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. बघा, SP कॉलेजचे प्रिन्सिपल, बरं का, SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणत असत, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान प्रसन्न होतात, भाग्याचा उदय झाल्यावर संत दर्शनही होत आहे. पण अशी कोणती तपश्चर्या नाही की असं कोणचं भाग्य नाही ज्याने आपले गेलेले आई वडील त्याच्या सामर्थ्यानं पुन्हा मिळतील. म्हणून माझे ज्ञानोबराय म्हणतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसे किर शरीरे लोण कीजे. माऊली सांगतात, आई वडिलाची सेवा केली पाहिजे. बघा, श्रीमंत निवृत्ती दादा आपल्या लहानग्या भावाला माऊलीला विचारतात, माऊली, आई वडील असताना आपण त्यांची सेवा करू हो, पण आई वडिलांच्या पश्चात त्यांच्या सेवेचं स्वरूप काय? त्यावेळेस माऊली सांगतात, दादा ऐका ना दादा, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, आणि आई वडील गेल्यानंतर ज्या तिथीला आई वडील जातात ना, ती तिथी पकडून त्या तिथीला भजन नामसंकीर्तन कीर्तन करावं दादा. पण दादा, त्या तिथीमध्ये बदल करता येत नाही. बरोबर त्याच तिथीला ते करावं लागतं. का बरं ज्ञानोबराय, का त्या तिथीलाच करावं लागतं? दादा ऐका ना, ज्या वेळेस त्या सूर्याला ग्रहण लागतंय, ज्या वेळेस त्या चंद्राला ग्रहण लागतंय, किंवा ज्या दिवशी आपल्या आई वडील इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकाला जातात ना, तो दिवस अंकित असतो. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस अंकित असतो. म्हणून त्या तिथीमध्ये बदल करता येत नाही. हे ज्या त्या तिथीलाच करावं लागतं. आणि बघा, शास्त्र सांगतो, 3 गोष्टी केल्याशिवाय पुत्राचा पुत्र धर्म सिद्ध होत नसतो. 1, आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची आज्ञा पाळली पाहिजे. 2, आई वडील गेल्यानंतर त्यांचं प्रतिवर्षी पुण्यस्मरण करून त्यांचं नाम संकीर्तन भजन कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. आणि 3, आयुष्यात एकदा तरी त्या गयेला विष्णू पादावरती आपल्या गेलेल्या आई वडिलांचं पिंडदान नक्कीच करावं. बघा, या 3 गोष्टी केल्याशिवाय पुत्राचा पुत्र धर्म सिद्ध होत नसतो. विठाला 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 विठाला. माझे तुकोबर आहे बरं का, अशी जी सेवा करतात ना, त्यांच्याबद्दल माझ्या तुकोबरायचं काय म्हणणं आहे? तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. हो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
सात्विक तयाचा हरिएक वाटे देवा. बघा आज या भिशे परिवारानं आपला पिता अर्थात काशीनाथ माधव भिशे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी जिजाबाई काशीनाथ भिसे, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा संतोष काशीनाथ भिसे, त्याचप्रमाणे त्यांना 2 मुले आहेत, चांगुणा जिजाबा सरक आणि निर्मला संदीप कपणे. त्याचप्रमाणे त्यांचे नातू जगदीश संतोष भिशे, नात कांचन संतोष भिशे असा हा भिशे परिवार आहे. या भिशे परिवारानं हे असणारे परमार्थिक कार्य आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हे कार्य सुरू केलेलं आहे. बघा हे घडायला देखील पुण्य लागतंय. या नक्कीच या आमच्या असणाऱ्या कैलासवासी माधव काशीनाथ माधव भिशे यांनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये पुण्याची पुंजी बांधली असेल. त्याच्याशिवाय हे शक्य नाही हो. 2 गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे गेलेल्या माणसाचं पुण्य तरी असलं पाहिजे, नाहीतर या परिवाराचं भाग्य तरी उदयाला आलं पाहिजे, तेव्हा हे कार्यक्रम घडत असतात. विठाला 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 विठाला. आणि अशा परिवाराची माझ्यासारख्या पामराला आज भगवंताची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ही सेवा करण्याची संधी या परिवाराकडून मला मिळालेली आहे. त्या भगवंताची सेवा आज करूया. तू का म्हणे मज खडोत्यांची सेवा तो का म्हणे मज, खडोत्यांची सेवा तो का म्हणे मज, खडोत्यांची सेवा तो का म्हणे मज, खडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणार रे, माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. बघा आज या सेवेकरता या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. एकाहून बळी रे. हिमालयाच्या उंचीची माणसं आज माझ्या सेवेच्या साथी करत आहेत. बघा आज या ठिकाणी आमचे गुरुवारी असणारे हरिभक्त परायण फलफुले सर असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला कीर्तनामध्ये मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक सुमोंशी सर असतील, त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांचं गायनामध्ये एक अग्रसरपणे नाव घेतलं जातं ते आमचे प्रसाद महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे स्नेही आमचे सहकारी हरिभक्त परायण माऊली महाराज असतील, मिनीनाथ अप्पा असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे उत्तम अशी मृदंगाची साथ देण्याकरता आमचे बोराटे महाराज असतील. या सर्व मंडळींकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बघा यांच्या साथीशिवाय कीर्तनामध्ये रंगदेवता येत नसते. सुंदर अशी साथ या ठिकाणी. शास्त्र असं सांगतं न मातो परमदैवतम, शास्त्र सांगतं न मातो परमदैवतम. गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही, भारत देशासारखा देश नाही, गंगेसारखी नदी नाही, आई सारखं जसं पवित्र दैवत नाही ना, तसं नाथ बाबांचे वडिलांच्या बाबतीत काय विचार आहेत ऐका. 3 प्रदक्षिणा परेसे, 2 प्रदक्षिणा वाराणसी,
एक नमस्कार करता पितयासी तुके पुण्य होणे. 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, 2 वाराणसीच्या प्रदक्षिणेचं पुण्य, सकाळी सकाळी आपल्या वडिलाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेतल्यानंतर आपोआप भेटतंय बघा. विठाला विठाला आणि असाच पितृछत्र असणार या भिसे परिवारातील गेल्या वर्षी त्या भगवंताच्या चरणावरती विलीन झालं. बघा, काही माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात. जी माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात ना, ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. पण जी माणसं देशाकरता, जी माणसं धर्माकरता, जी माणसं संप्रदायाकरता जीवन जगतात ना, ती गेली तरी कीर्ती रूपानं माग उरतात. उत्तमची भूरे कीर्ती मागे, उत्तमची भूरे कीर्ती मागे, उत्तमाची भूरे. कीर्ती मागे, उत्तमाची भूरे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची भूरे कीर्ती मागे. हो उत्तमाची भूरे कीर्ती मागे. हा तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची भूरे कीर्ती मागे. हो उत्तमाची भूरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे बघा, अजून एक नाव राहून गेलं बरं का. सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आमची ती शिवम साऊंड सर्व्हिस. हे नुकतीच नावा रूपाला आली आहे, पण आता या इंदापूर तालुक्यामध्ये नक्कीच 1 नंबरची सिस्टीम म्हणायला काय हरकत नाही बघा. या सिस्टीम बद्दल जोरदार टाळ्या वाजवा, कारण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करायला जातो, आम्हाला अनुभव आहे. या बर का सिस्टीम मोठे असतात, पण ती ऑपरेट बी करायला जमली पाहिजे. नुसती सिस्टीम मोठी उपयोगाचं नाही. या ठिकाणी आमचा शिवम दादा अगदी ज्याला जसं पाहिजे तसं त्याला अगदी उत्तम प्रकारे देण्याचं काम करतो. या शिवम दादाबद्दल एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे प्रत्येकाला केव्हाही तुम्हाला हा कार्यक्रम बघायला भेटणार आहे ते आमचे सहकारी राजमुद्रा YouTube चॅनेलचे सर्वा आमचे सहदेव महाराज भराडे या ठिकाणी आपल्या YouTube चॅनेलचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील टाळी वाजून स्वागत करा. उत्तम अशी त्या ठिकाणी ते शूटिंग करतात. बघा, हा मृत्यू लोक आहे. जाणं हे प्रत्येकाला जावं लागतं. येथे राहण्याची नाही कल्पकूट. जो जन्माला आलाय आणि कायमचा राहिलाय, इतिहासात फक्त एकच अपवाद आहे, ते म्हणजे माझे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायला सोडलं तर या ठिकाणी या जगामध्ये कोणाला राहता आलं नाही, राहता येणारही नाही आणि राहिलाही नाही. पण त्या ज्ञानोबरायाचं काय म्हणणं आहे? देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. प्रत्येकाला जावं लागणार आहे. माझे तुकोबराही ते सांगतात, तुमचा आजा गेला, पंजा गेला, प्रत्येकाला जावं लागणार आहे. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. हो देखत देखत ना तू पंतू
पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा गेला प्रत्येकाला जावं लागणारे अहो माझ्या कबीर महाराजांनी तर मोठ्या मोठ्या लोकांची यादी दिली आहे पीर मरे पैगंबर मरे मर गए हकीम रोगी 33 कोटी देवता मर पडे काल की फाशी तुकोबराय सांगता तिथं देवाला अवतार संपवायला लागला मग तुमच्या माझ्याची येथ नाही उर आले अवतार येरते पामर येरते पामर जीव किती येथ नाही आले अवतार येरते पामर येरते पामर जीव किती येथे नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती देवादिकांना अवतार संपवायला लागलेला आहे प्रत्येकाला मरावं लागणार हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं बघा आज या ठिकाणी या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कार्यक्रम आहे हे कार्यक्रम केलेच पाहिजेत का तर शास्त्रानं कर्माचं 4 भागीत सांगितलेले आहेत बघा 1 नित्य कर्म 2 नैमित्तिक कर्म 3 प्रायचित्त कर्म आणि 4 काम्य कर्म त्यापैकी जे आजचं आपण करतोय ते नैमित्तिक कर्म आहे जे निमित्ताला धरून केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात हे केलंच पाहिजे का हो तर केलंच पाहिजे नाही केलं तर काय होईल तर घरामध्ये दुःख येण्याचे 2 दरवाजे आहेत 1 पितृदोष आणि 2 वर्णसंकर हे घरामध्ये 2 दोष लागत असतात बघा ए ज्या घरामध्ये लाखो नहो कोट्याची संपत्ती असू द्या आणि त्या घराला जर पितृदोष लागला तर देव ती संपत्ती सुखानं खाऊ देत नाही का खाऊन देत नाही तर आपले पितर वरून कटकट करत असतात हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला अहकटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला आणि असे जर कार्यक्रम केले तर ते पितर आपल्याला वरतून आशीर्वाद देत असतात तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती तू का म्हणे पितृ आशीर्वाद दे तू का म्हणे पितृ आशीर्वाद दे हे कल्याणाची सर्व कल्याणाची सर्व काळ माझे झाले दयावर्जन माझे झाले दयावर्जन माझे झाले दयावर्जन माझे झाले दयावर्जन तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण चिते सर्व काळ माझे झाले गयावर्जन बघा असे म्हणून असे कार्यक्रम केलेच पाहिजेत 4 अशा जागा आहेत त्या ठिकाणी सर्व तीर्थे मुक्कामाला येत असतात 1 पंढरपूर अशी जागा आहे त्या ठिकाणी सर्व तीर्थे मुक्कामाला येतात
2 त्र्यंबकेश्वर अशी जागा आहे त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. 3 समुद्र अशी जागा आहे त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. आणि 4 ज्या घरात मायबापाची सेवा आहे ना त्या घरामध्ये सगळी तीर्थे मुक्कामाला येत असतात. पंढरपूर अशी जागा आहे त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येत असतात. शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळे सकळ तीर्थे मध्यान काळे येते पुंडलिका जवळी येते पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण करती आंघोळी वंदिती चरण आंघोळी वंदिती चरण करती आंघोळी वंदिती चरण ऐसी पंढरी मने जाती 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 ऐसी पंढरी मने जाती. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. कोण सांगतंय? शंकर. कुठला आपल्या गावचा? अहो कैलासाचा पती महादेव भगवान शंकर सांगतायत. काय सांगतायत? सगळी तीर्थे त्या पंढरपूरला येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतात. म्हणून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र जगात 1 नंबर आहे. हा काशी बी आहे पण मला सांगा काशीला जाणाऱ्याला अभिमान होतो का पंढरपूरला जाणाऱ्याला अभिमान होतो? अहो जीवनात येऊन एकदा काशी करतय आणि अख्ख्या गावाला ताण देतय. काशी केली काशी केली काशी केली काशी केली. पण माझे तुकोबर आहे त्यांना सांगतात काशी यात्रा 5 द्वारकेच्या तीर काशी यात्रा 5 द्वारकेच्या तीर काशी यात्रा 5 द्वारकेच्या तीर पंढरीशी जाय एक वेळा पंढरीशी जाय एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 आणि पंढरपूरची 1 तरी बी पंढरपूरच श्रेष्ठ आहे. काशी करायचं म्हटल्यानंतर काही नियम आहेत बघा. घरामध्ये माय जिवंत असताना बायकोला घेऊन काशी करता येत नाही. पण पंढरपूरचं कसं आहे हो? 2-2 बायका घेऊन गेलं तर चालतंय हो. तिथं काहीही आट नाही. बघा माझ्या साधू संतांनी तर दवंडीस देऊन सांगितलं या पंढरपुरामध्ये कुणीही या कसही या आणि शुद्ध होऊन जा रे. हो खट नट या रे शुद्ध होऊन जा रे खट नट या रे शुद्ध होऊन जा या रे शुद्ध होऊन जा दौडी पिटे भाई तो मेरा बोला पिटे भाई तो मेरा हो खोट नया रे शुद्ध होऊन जा रे हो खोट नया रे शुद्ध खटनट यावे शुद्ध होऊन जावे. चोखोबराय सांगतात कुणीही या आणि या पंढरपुरामध्ये येऊन शुद्ध होऊन जा. असं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर. दुसरं सांगितलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. तिसरं सांगितलं समुद्र या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात. आणि चौथं जे सांगितलं ज्या घरामध्ये
माय बापाची सेवा आहे त्या ठिकाणी सगळी तीर्थे मुक्कामाला येतात महाराज. माय बाप केवळ काशी तेने न लावे तीर्थासी तेने न लावे तीर्थासी तेने न लावे तीर्थासी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी माय बाप केवळ काशी तेने न लावे तीर्थासी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. बघा या जीवनामध्ये या जन्माला आल्यानंतर आपल्यावरती तिघाचं ऋण आहे. पहिलं ऋण आहे ते देवाचं, दुसरं ऋण आहे ते संताचं आणि तिसरं ऋण आहे ते माय बापाचं. म्हणून चार गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. एक, देवाला कधीच विसरायचं नाही. दोन, संताला कधीच विसरायचं नाही. तीन, माय बापाला कधीच विसरायचं नाही. आणि चार, मृत्यूला कधीच विसरायचं नाही. देवाला कधीच विसरायचं नाही. देवाला विसरल्यानंतर काय होतं? विसरली तया थोर झाली आहे. विसरली तया थोर झाली आहे. विसरली दया थोर झाली आहे. विसरली दया थोर झाली आहे. हे पाचतील खाली पाचतील खाली 84च्या विसरली तया थोर झाली आहे. विसरली तया थोर झाली आहे. विसरली दया थोर झाली आहे. विसरली दया थोर झाली आहे. विसरली तया थोर झाली हाणे पचतेल खाणे. 84च्या देवाला विसरल्यानंतर मोठी तुमची हानी होईल बरं का. म्हणून देवाला विसरायचं नाही. का विसरायचं नाही? कारण हे जे मॉडेल दिले ना ते कोणी दिलंय हो? ज्याने हा जीव दिला दान जन हा जीव दिला दान जोड आजीव दिला दान जन आजीव दिला दान तयाचे करील चिंतन तयाचे करील चिंतन तयाचे करील चिंतन तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण जगत जीवन नारायण जगत जीवन नारायण जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे तोया भिवर जाती तोया भिवर जाती तोया भिवर जाती तोया भिवर जाती तोया भिवरे जाती तोया भिवरे जाती तोया भिवरे जाती तोया भिवरे जाती. बघा म्हणून देवाला विसरायचं नाही. दुसरं संताला विसरायचं नाही. तिसरं माय बापाला विसरायचं नाही. आणि चौथं मृत्यूला विसरायचं नाही. कारण मरण हे अटळ आहे. पण या मरणावरतीही माझ्या विठ्ठल वीरांनी वारकऱ्यांनी विजय मिळवला. हे अभंगाचं पहिलं चरण. वीर विठ्ठलाचे गाणे 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 वीर
करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार हो वीर विठ्ठलाचे गाणे करी काळ पाया पडे करी काळ पाया पडे करी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाणे करी काळ पाया पडे करी काळ पाया पडे करी काळ पाया पडे हो वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर बर तुकोबराय तुम्ही ह्या कळी काळावरती कशामुळे विजय मिळवला तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष दोषाचे डोंगर. आता सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई हार घालायला या विठोबा रखुमाई घर मालक हार घालायला या विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर दया क्षमा दया शांती बाणभंग हे हाती करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर। बघा आज या ठिकाणी एका वडिलाचं पुण्यस्मरण आहे। आईची स्तुती तर सगळेच करतात हो, ऐका मायबाप, आईची स्तुती सगळेच करतात हो। खऱ्या बापाला आजपर्यंत कोणीही ओळखलेलं नाही आहे। राम कौशल्येचा आहे, माहित आहे रे आम्हाला, राम कौशल्येचा आहे। पण त्याच वेळेस मुलगा वनवासाला गेला, राम कही राम कही राम तब कोई हर विरह राम गयो निज धाम। मुलगा परत येणार होता ना, पण बापाचं प्रेम पहारे। 6व्याच दिवशी दशरथ राजा राम राम करून आपला प्राण सोडला। हे बापाचं प्रेम आहे रे। मान्य आम्हाला कृष्ण यशोदेचा आहे, मान्य आम्हाला कृष्ण देवकीचा आहे, पण त्याच वेळेस पुरातून वाहून नेणारा वसुदेव बाप हे आम्ही लक्षात ठेवला पाहिजे। मायबाप, मुलगा 5 झाला, आई मी 5 झालो, मम्मी मी 5 झालो। आई डोक्यावरून हात फिरवते, पण त्याच वेळेस बाजारातून पेढ्याचा पुडा विकत आणणारा बाप असतो बाप। हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आईला मातृत्वाचा ठेवा कोण देतो? बापच ना। सुतळी तुटलेली चप्पल सुत्रीच्या गाठी मारून वापरणारा बाप आम्ही कुठेतरी विसरतोय। मान्य आम्हाला आईचं अस्तित्व मोठं आहे, पण फाटलेलं धोतर गुडघाभर खेचून नेसणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय। माय बाप, बनेलची चाळणी झाली तरी बनेल नवीन विकत घेणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय। बाहेरून आल्यानंतर आई डोक्यावरून हात फिरवते, जेवायला देते, पण त्याच 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय। मायबाप, मुलाला सरकारी नोकरी लागल्यानंतर गावभर पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण त्याच वेळेस सरकारी कर्मचाऱ्याच्या पाया पडणारा बाप, 20% व्याजानं पैसे काढून परत फेड करणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय। मायबाप, हे शास्त्रानं आईला प्रथम स्थान दिलं, मातृदेवो भव, बापाला दुय्यम स्थान दिलं। आम्ही शाळा शिकत असताना शिक्षकांना आम्हाला सांगितलं, तुमची आवडती व्यक्ती निबंध लिहा। सर्वांनी लिहिलं माझी आई, माझा बाप कुणीच लिहिला नाही। अरे शपथ खायची ठरली तर आम्ही आईची शपथ खातो का? बाप शपथ खायच्या लायकीचा नाही का? 8वा इथं बसलेल्या बऱ्याच लोकांचा बाप गेला असेल, हे हजारो संकट आली तरी त्या बापानं कधी आपल्याकडे तक्रार केली नाही,
फुटबॉल लाथाळावा तसं त्या संकटांना बाप त्या लाथाळतो. बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. हे म्हातारी माणसं किती कामाची असतात. नुसता म्हातारा बाप आपल्या ओट्यावरती बसलेला असू द्या, कुणाची धाक नाही आपल्या त्या घराकडे वाकड्या नजरनं पाहण्याची. ए दादा, बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. दिवाळीच्या सणाला सगळ्याला कपडे आणणारा बापच असतो रे, बापच असतो. सोनाला साडी आणीन, लेकीला साडी आणीन, नातवाला कपडे आणीन, म्हातारीला लुगडं आणीन, पण त्या दिवाळीच्या सणाला फाटका राहणारा सुद्धा बापच असतो रे, बापच असतो. हे बाकी लक्षात राहू द्या तुम्ही. त्या बापाला, हा बाप पडद्या मागचा कलाकार आहे माय बाप. त्या बापाला आपल्या दुःख समाजापुढे मांडता येत नाही बाप. दुःख दाबून ठेवावं लागतं. ए बापाची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर ती त्याची मुलगी आहे. काळीज असते रे बापाचं, काळीज असते ती मुलगी. ए ताई, सांगू तुला, ऐक, दिवाळीच्या सणाचा आनंद तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरात तुझा बाप जिवंत, म्हातारा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला म्हातारा बाप गेला ना, दिवाळीचा आनंद संपला ताई, दिवाळीचा आनंद संपला. बाप असताना मुलीला कुणाच्या परवानगीची गरज नसते. कधीही उद्या तिला कुणाच्या परवानगीची गरज नसते माय बाप. हे ताई, आई असते ग, असते तुझी आई, पण त्या आईला मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात राहावं लागतं ग. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलगी स्वतंत्र असते. त्याच बापाच्या जीवनातील एक दुःखाचा आणि सुखाचा प्रसंग आहे का. एकुलती एक मुलगी असावी आणि त्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं आणि त्या लग्न मंडपामध्ये त्या मुलीनं नवीन शृंगार करावा, नवीन कपडे घालावी आणि त्या मंडपामध्ये इकडून तिकडं फिरावं मायबाप. आणि बाप त्या नवीन शृंगार केलेल्या मुलीकडे पाहतो आणि एका खांबाजवळ जातो, खांबाला टेकून बसतो, आपल्या गुडघ्यामध्ये मुंडका घालतो आणि डसा डसा रडतो. विचार करतो, ए आता माझी सोनुली जाणार, माझी छकुली जाणार, माझी दिदी जाणार, आता कोण मला विचारेल, बाबा बाबा जेवलात का, बाबा तुम्ही वेळेवरती गोळ्या घ्या, कोण मला विचारेल. ए माझी आणि तिची भांडणं झाली ना, ती म्हणायची, बाबा आईकडे लक्ष देऊ नका, आई तशीच आहे, तुम्ही वेळेवरती जेवा, वेळेवरती गोळ्या घ्या. बाप हा बापच असतो. बाप करी जोडी लेकोराचे ओढे, बाप करी जोडी लेकोराचे ओढे, बाप करे गोळे लेकराचे ओढे, बाप करे गोळे लेकराचे ओढे, आपुले पुरवाने वाळवणे, आपुले पुरवाने वाळवणे, आपुले पुरवाने वाळवणे, एकाएकी गेला वीराची साधने, एकाएकी गेला
आपुले गुरवाले वाळवले आपुले गुरवाले वाळवले आपुले गुरवाले वाळवले एकाएकी गेला मीराची चालले एकाएकी गेला मीराची चालले बाप करी लेकुराची ओढी करी जोडी बाप करी जोडी लेकुराची ओढी लेकुराची ओढी ए बघा त्या एकुलत्या एकल्या लेकीचं लग्न लागत लग्न लागल्यानंतर ती मुलीच्या लग्नाची गाठ सुटते आणि ती मुलगी आईच्या गळ्यामध्ये पडून रडते काका काकीच्या गळ्यामध्ये पडून रडते मामा मामीच्या गळ्यामध्ये पडून रडते पण तिला बाप कुठं दिसत नाही का दिसत नाही ए बाप नाही पाहू शकत लेकीला सासरी घालवताना 2-4 माणसं जातात बाप खांबाला टेकून बसलेला असतो गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत असतो आणि 2-4 माणसं जाऊन त्या बापाला म्हणतात मुलीला सासरी घालवायचे चला बळच त्या बापाला दोन्ही हाताला धरून आणतात आणि ती मुलगी सगळ्याकडे हळू जाणारी बापाला पाहते आणि पळतच जाते आणि कडाडून मिठी मारते मायबाप कडाडून मिठी मारते प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले बघा त्या बापाच्या अंतकरणाची स्थिती कशी झालेली असते ऐका हे ढेकुळ असावा आणि ढेकळाच्या वरती पाणी पडावं तसा जसा ढेकुळ विरघळून जातो ना तशी त्या बापाची अवस्था झालेली असते मायबाप हे कितीही अनपढ बाप असू द्या त्या मुलीनं मिठी घातल्यानंतर ढोरासारखा ढोरासारखा ओरडतो रे 4 माणसं त्या बापाची आणि लेकीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करतात मिठी सुटत नाही बळच कशी तरी ती मिठी सोडवण्यात येते मायबाप आणि मुलगीला गाडीमध्ये बसवण्यात येतं मुलीची गाडी सुरू होते पुन्हा काय आठवलं त्या बापाला काय माहिती पुन्हा बाप माघारी फिरला चालू असणाऱ्या गाडीला पाठी मागून थाप दिली ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितली आणि गाडीच्या काचा खाली घ्यायला लावल्या ए ताई आज बापानं बाजू बदलली बघ आज बाप तुझ्या बाजूला नाही जावया पुढे जातो जावयाच्या खिडकीमध्ये जातो हात जोडतो कधीच बाप कुणाच्या पुढे वाकला नाही पण स्वतःच्या मुली करता जावया पुढे वागतो झुकतो त्याचं नाव बाप आहे जावई बापू काळजाचा तुकडा आहे हो हा काळजाचा तुकडा मी तुमच्या हातामध्ये दिलाय तिच्याकडून काही चूक घडली तर तिची चूक समजू नका ती माझी चूक समजा आणि मला तिला माफ करा हे बघा कधीच कुणा पुढे न झुकणारा बाप आपल्या मुली करता जावया पुढे झुकतो त्याला बाप म्हणतात बाप नाही आहे बापाची सेवा करता आली नका करू पण किमान त्या बापाला टाकून तर बोलत जाऊ नका ए टाकून बोलल्यानंतर ज्याप्रमाणे पारीना जमिनीमध्ये घाव होतो ना त्याप्रमाणे त्या बापाच्या हृदयाला घाव पडत असतो ए ताई 10 वर्ष जगणारा तुझा बाप 5च वर्षात निघून जाईल ए दिवस कसे भुर्र दिसनी उडून जातील सांगता येणार नाही म्हणून त्या बापाला टाकून बोलत जाऊ नका आणि एकदा का बाप मातीच्या आड गेला ना कितीही हाका मारा पुन्हा तो बाप येणार नाही पुन्हा तो बाप येणार नहीं। पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं।
पैसों से किताबें मिलती है लेकिन ज्ञान नहीं, पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं, पैसों से गाड़ी बंगला सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं, लेकिन माँ बाप नहीं। बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल। बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जे हाकच तोरे पाया ते हा कोसळते घर। बाप घराचा पाया आहे, आई घराची कळस आहे, म्हणून त्या बापाला व्यवस्थित सांभाळा। उरामंधी माया त्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी। जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामंदी हासू जरी कणा वाकला। घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। लय अवघड आहे बघा, बाप हे पात्र करण्याकरता लय अवघड आहे बघा। मी तुम्हाला सांगेन, देवळामध्ये जाऊन देवाची सेवा केल्यानंतर देव तुम्हाला प्रसन्न होईल मला सांगता येणार नाही, पण घरातल्या मायबापाची सेवा केली तर देवळातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, एवढं बाकी मी सांगू शकतो बघा तुम्हाला। म्हणून ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्या आई वडिलांची आज्ञा पाळा, त्यांची सेवा करा, आणि ज्यांचे आई गेली असेल त्यांना सांगणे माझं, जा आळंदीला, सर्व जगाची आई त्या ठिकाणी आहे, त्या आईला तुमचं काही अडचण सांगा, ती अडचण निवारण करण्याकरता माझी ज्ञानाई त्या ठिकाणी बसलेले आहे। ज्यांना आई नसेल त्यांनी माझ्या ज्ञानोबरायाकडे जा, आणि ज्यांना बाप नसेल त्यांनी त्या जगाच्या मालकाकडे पंढरपूरला जा, आणि काहीही सांगा आपलं गारानं, तो बाप तुमचं त्या असणाऱ्या संकटाचं निवारण करण्याकरता 28 युग झालं त्या विटेवरती उभा आहे मायबाप। म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, माय बापाची सेवा हीच साधू संताची, हीच देवाची सेवा आहे। झालेली सेवा या ठिकाणी मी तुम्हा सर्व संत मंडळीच्या, तुम्हा सर्व असणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील थोर थोर संत मंडळीच्या चरणावरती अर्पण करतो, आणि माझ्या सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।